आम्हाला घेऊन जर या सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या असत्या, आम्हाला जे काय घडलंय ते खरं खरं सांगितलं असतं, तर आम्ही पण आनंदाने या बातमीचा स्वीकार केला असता हो. पण तिने आमच्या बरोबर काही डिस्कसच केलं नाही ना. आम्हाला कसं कळणार हे काहीतरी घडतंय म्हणून. पण आता हे जे काही केलंय तिने, त्याच्यामुळे तिने स्वतःची बदनामी करून ठेवली आहे. बस काय तू पोरी, हे तर सहज तयार झालं. तुला उगाच वाटलं की तुला खूप लढावं लागेल. अगं, आम्ही इतक्या वाईट केसेस बघितल्यात की आमचा मुलाच्या कुटुंबावरचा विश्वासच उडून गेला होता. पण हे लोक तसे नाही आहेत. त्यांना गरोदर असल्याचं सांगायला हवं होतं. असो, आता मनासारखं झालं ना, मग खोटेपणा बंद कर आणि इथून पुढे सरळ संसार कर. सर, मॅडम, माफ करा. नाही नाही, ठीक आहे. इट्स ओके, इट्स ओके. चला. सॉरी, खरं तर तू करेक्ट बोलत होतेस. मी हे सगळं आधी उमीच्या कानावर घालायला हवं होतं. अगं पण साहेब, बाळाची न्यूज कळल्यानंतर मी पॅनिक झाले ना ग. ते आता प्रेग्नन्सी हॉर्मोन्स. तुझं स्पष्टीकरण ऐकण्यात मला काहीच रस नाही. इथून पुढे जहागीरदारांच्या नावावर चिखल फेकण्याचा प्रयत्न जरी केलास ना, तर गाठ माझ्याशी लक्षात ठेव. प्लीज माफ कर ना ग मला. हवं तर मी ना माफ करशील ना ग मला. से मी यापुढे असं कधीच नाही वागणार. आफ्टर ऑल आता मी पण जहागीरदार होणार आहे ना. तुम्ही सगळे माझेही सावसर आहात. माफ करशील ना. मी पण काय रडते. सही, मी आई होणार आहे. गुड न्यूज आहे. मी देवासमोर शुगर ठेवून देते. एक मिनिट, मी ठेवेन साखर. तू आत येण्याची गरज नाहीये आता. आता घरात यायचं असेल तर ओमीशी रीतसर लग्न करूनच यावं लागेल. अगं पण सही, आम्ही ओके फाईन, तू म्हणशील तसं. जा आता. मुलगी अजून काय वादळ घेऊन येणार आहे काय माहित.
देवी आई, लक्ष असू दे. I'm sorry. I'm really very very sorry. आज हे जे काही घडतंय ना त्याला जबाबदार मी आहे. आणि मी कितीही माफी मागितली ना तरी माझ्या चुका पुसल्या जाणार नाही. इनफॅक्ट माझ्या चुका आता तुम्हा सगळ्यांना निस्तरावे लागतात. ते अंजली माझ्यामुळे या घरात आली आणि आता तिला खरंच सून करून घेण्याशिवाय पर्यायच उरला नाहीये. हे सगळं माझ्यामुळे झालं. आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी. सगळ्यात मोठा मूर्ख तर मी आहे. मी जर अंजलीच्या प्रेमात पडलो नसतो तर ही वेळ आलीच नसती. पण माझी अक्कल गाण होती ना. आणि आता मी खूप बेकार अडकलोय. हो, आता काय उपयोग आहे चूक रिअलाइज होऊन? आम्ही जेव्हा सगळे सांगत होतो तेव्हा तर तुला आम्ही विलन वाटत होतो. आता भोग. यु नो व्हॉट, तुझ्यामुळे ना आम्हाला सगळ्यांना भोगावं लागणार आहे. ती अंजली आपल्या घराची सून होऊन येणार. रिया, बस झालं, शांत हो. या विषयावर आता चर्चा नको. सगळ्यांचाच नाश्ता राहिलाय, सगळ्यांनी खाऊन घ्या. चला चला. अरे खड्ड्यात गेला नाश्ता. ह्या अशा सिच्युएशन मध्ये माझ्या घशाखाली घास तरी उतरणार आहे का? आता घरात यायचं असेल तर ओमीशी रीतसर लग्न करूनच यावं लागेल. ओ माय गॉड, म्हणजे मला अंजलीशी लग्न करावं लागणार आहे? मी माझी पूर्ण लाईफ तिच्यासोबत, अरे तिच्या बरोबर आयुष्य घालवण्यापेक्षा तर जीव दिलेला बरा. काय बोलतोयस तू? वेळ लागलाय का तुला? सगळं बोलायचं नाही अजिबात. आणि ओमी, आता तू एकटा नाहीयेस. आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर. आता तू बाप होणार आहेस ओमी. प्रश्न फक्त तुझा आणि अंजलीचा नाही आता. त्या जन्माला येणाऱ्या बाळाचा सुद्धा आहे. आणि तुमच्या चुकांची शिक्षा त्या निष्पाप जीवाला होता कामा नये. ओमी, हे बघ, मला आईंचं म्हणणं पटतंय. आता आपल्या सगळ्यांचं आयुष्य बदलणार आहे आणि खास करून तुझा. आता होणाऱ्या बाळाच्या गरजा सगळ्यात जास्त महत्त्वाच्या असणार आहे. तुला काय हवंय ना, त्यापेक्षा सुद्धा त्या खूप महत्त्वाच्या असणार आहेत. अरे पण मला अंजलीशी लग्न नाही करायचंय. तिच्याबरोबर लग्न मी. ओमी ओमी, तू आधी शांत हो, रिलॅक्स. अरे आम्ही आहोत ना सगळे तुझ्या बरोबर. काही दिवसांपूर्वी तू आमच्या सगळ्यांमध्ये असाच उभा राहू. अंजली बरोबर लग्न करायचंय म्हणून भांडत होता आमच्याशी, हट्ट करत होता आमच्या पुढे. केले मी अंजलीवर 2.5 लाख रुपये खर्च. बघितला कसा बोलतोय हा? याला काडीभर पण लाज नाहीये. इतके पैसे खर्च केल्यानंतर पण गिल्ट येत नाही याला. निर्लज्ज. गिल्ट? कसलं गिल्ट? अंजली होणारी बायको आहे माझी. तिच्यावर खर्च नाही करणार तर कोणावर खर्च करणार मी? काय केलंय? काय केलं म्हणजे? लग्न केलं अंजलीशी. तुला कळतंय का तू काय करून बसलायस? हे करावं लागलं तुमच्या हट्टामुळे. आज तुम्हाला अंजलीला मानाने या घरात घ्यावंच लागणार. आणि आता
तू काय मस्करी करतेस का माझी? अजिबात नाही, मी अजिबात मस्करी वगैरे करत नाही. मी तुला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय की माणसं बदलतात ओमी, त्यांचे इंटेन्शन्स पण बदलतात. आय नो तुला आता अंजलीचा प्रचंड राग आलाय, पण काही दिवसांपूर्वी तुझं तिच्यावर प्रेम पण होतच ना. ती आता जरी तुझ्याबरोबर खोटं वागली असेल, पण तुझं प्रेम तर खरं होतं ना ओमी. सी तू आता तसा बदललायस ना, कदाचित अंजली पण बदलू शकेल. सी व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू इज की कधी कधी कुठल्या तरी सिच्युएशन माणसांना बदलतात ओमी. आणि आता अंजली आई होणार आहे. तुम्हा दोघांना सेकंड चान्स मिळालाय, त्यामुळे प्लीज हा हट्ट सोड आणि लग्नासाठी तयार हो, कारण लग्न तुला करावंच लागणार आहे ओमी. ओमी, देवांश अगदी बरोबर बोलतात. आई बाबांच्या प्रेमात ना खूप ताकद असते आणि कदाचित त्यामुळे अंजली सुधारेल सुद्धा. हा, पण काही लोकांना फक्त आई असल्याचा फायदा घेता येतो, गैरफायदा. पण तू तसा नाहीयेस ओमी. आय नो तू तसा नाहीयेस. मला माहितीये तू सगळं नीट सांभाळशील. आणि शेवटी आम्ही आहोतच ना तुझ्या सोबत. देवा, काय अंगात आल्यासारखं वागते ही मुलगी. चक्कर आली असती ना मला. बावळट कुठची. पावरट नाहीये मी मॉम, तुझी डॉटर ना जीनियस आहे, जीनियस. आज काय मज्जा आली माहितीये. सगळ्या जहागीरदारांचे आईच ना मी रोल केले होते माझ्यावर. असं जॉ ड्रॉपिंग परफॉर्मन्स दिलाय ना मॉम. सगळे हो करून बघत होते माझ्याकडे. स्टार होते मी, स्टार. यार मॉम, खरं तर ना तू तिथे बघायला हवी होतीस हे सगळं. आणि तो ओंकार, तो इतकं बोलला ना मला तोंड वर करून, अंजली वी आर ओव्हर. आज तर त्याचं तोंड ना मॉम बघण्यासारखं झालं होतं. असं वाटत होतं तो कधी रडायला सुरुवात करेल. म्हणजे लग्नाला तयार झालाय का तो? त्याचा बाप पण तयार होईल. कारण यावेळी मॉमनी खेळच असा खेळलीये ना की जहागीरदारांची सून होण्यापासून मला आता कोणीच स्टॉप नाही करू शकत. आता मी अंजली जहागीरदार, द क्वीन. आधी असं उड्या मारणं, नाचणं, गाणं सगळं बंद करा आता. का काय गरोदर ना तू, मग अशा वेळेला झोपायचं असतो. काय मग तू पण नाही, तरी पण भान ठेवा बरं का या गोष्टीचं. नाही तर अशा उड्या मारत सुटशील आणि मग त्यांना शंका. येऊ का आम्ही ललिताताई? अगं बाई, जानकी ताई, अहो या ना, या. अशा अचानक कशा काय आलात?
यावंच लागलं आम्हाला, काय करणार. आज अंजलीने इतकी मोठी बातमी दिली ना आम्हाला. आधी आम्हाला धक्काच बसला, पण बातमी आनंदाची आहे. मग मोकळ्या मनाने त्याचं स्वागत नको का करायला. आणि जे काही घडलंय ते चुकीचंच घडलं, पण त्याचा सगळा दोष आपण बाळाला नाही देऊ शकत ना. म्हणजे लग्न नक्की ना, म्हणूनच आलोय ना आम्ही. हे बघा, मिठाई आणि शकुनाची साडी घेऊन आलोय. अंजली घे. अगं बाई, महागातली छान आहे, छान आहे साडी. खरंच किती मोठं मन आहे तुमचं जानकीताई. मी आता देवासमोर ठेवते बाई पेढे, नाही का. मी ठेवते, देवाला नैवेद्य दाखवते. इतकी छान बातमी दिली. देवा, अशीच कृपा दृष्टी राहू दे बाबा तुझी. भाग्यवान आहेस तू अंजली. एवढी कारस्थानं करून सुद्धा दुसऱ्यांदा संधी मिळते तुला. ओमीसारखा गुणी नवरा मिळतोय, जहागीरदारांसारखं सुंदर घराणं मिळतंय. आता तरी कदर करशील ना या सगळ्याची. ए हॅलो, तू करेल करेल, सगळ्यांची कदर करेल. आता अगदी मनापासून संसार करेल अंजली. काही चुकणार नाही, अजिबात नाही. तुम्ही सगळं विसरून इतक्या मोठ्या मनाने तिला स्वीकारले तर. काहीतरी गैरसमज होतो ललिताताई. आम्ही काहीच विसरलेलो नाहीये. अंजली आमच्या घरात जे काही वागली ते आम्ही विसरूच शकत नाही. पण म्हणून ह्याचा अर्थ असा नाही की तिला आमच्या घरात काही त्रास होईल. आणि एक गोष्ट लक्षात ठेव अंजली, आधी तू ज्या हेतूने घरात आली होतीस तोच हेतू जर तुझ्या मनात असेल तर तो काढून टाक. कारण तुझ्यामुळे माझ्या घरच्यांना जर पुन्हा त्रास झाला किंवा आजच्यासारखा परत प्रकार घडला ना, तर एकदा तुला घराबाहेर काढलंच आहे. दुसऱ्यांदा घराबाहेर काढताना मी मागे पुढे बघणार नाही. ठीक आहे, मग आता पुढच्या तयारीला लागूया. मुलांनी आधीच सगळा गोंधळ घालून ठेवलाय. आता लग्नाला आणखीन उशीर नको. मी असं करते, उद्याच गुरुजींना मुहूर्त काढण्यासाठी बोलवून घेते. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सुद्धा या. हो हो, येऊ ना आम्ही, नक्की येऊ, नक्की. अहो, तोंड गोड केलं असतं म्हणजे. नाही नाही, काही नको. उद्या या, भेटूया. चल सी. पाऊस आहे, किती दिवसांनी आपल्याला असा निवांत वेळ मिळाला ना. हो ना. तर
तुम्हाला माहितीये तुम्ही नसताना मी तुम्हाला किती मिस केलं. किती? इतकं. आय लव्ह यू साई. I love you too, देवांश. हा चंद्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी, आरास ही ताऱ्यांची गगनात तुझ्यासाठी. हा चंद्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी, आरास ही ताऱ्यांची गगनात तुझ्यासाठी. कैफात अशा वेळी मज याद तुझी आली, येना मोहरत्या स्वप्नांना घेऊन येतो, थरथरत्या स्पर्शांना घेऊन येतो. अनुरागी रसरंगी होऊन येतो, नाजुकशी एक परी होऊन येतो. अरे हे काय झालं? लाईट्स का ऑफ झाले? व्हॉट इज हॅपनिंग? देवांश, सही. रिलॅक्स रिलॅक्स. हे काय करतेस? देवांश. सई. सोड मला. हॅलो, कोण आहेस तू? देवांश. देवांश. अरे अरे सोड मला. देवांश. देवांश थांबा. देवांश. कुठे घेऊन जातेस मला? सई. देवांश. देवांश. सई. देवांश. सई. 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 देवांश. सई. देवांश. सई. देवांश. सई. देवांश उठा. देवांश. सई. देवांश. सई. 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 काय? सई. सई. काय झालंय तुम्हाला? वाईट स्वप्न पाहिलं का तुम्ही? सई. मला काही झालं नाही, मी ठीक आहे. सई प्लीज मला कधी कुठे सोडून नका जाऊ. प्लीज प्लीज सई. नाही देवांश, नाही सोडून जाणार आहे तुम्हाला. प्लीज सई, प्लीज प्लीज. बघा, जे घडलं ते खूप दुर्दैवी होतं, पण आता परत आपण एकत्र आलोय ना. आपल्याला कोणी वेगळं करणार नाहीये. साईला देवांश पासून कोणी वेगळं नाही करू शकत. मी कायम तुमच्या सोबत असणार आहे. शांत व्हा आता.